नमस्कार मंडळी, मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। आज आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीचा अपेक्षित कट ऑफ पाहणार आहोत। परंतु त्याआधी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील। चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा। आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल। आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात। तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील। त्यात 8 सब्जेक्ट असतील। वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील। त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्न संच भेटतील। तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर। त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील। असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल। दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल। आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील। तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही। तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे। अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 7822815937 मित्रांनो, अपेक्षित कट ऑफ काढण्यापूर्वी आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात। भरतीतील एकूण जागा आहेत 284 आणि आलेले अर्ज आहेत 1,19,540। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एका जागेसाठी तब्बल 421 जणांना लढायचे आहे। असा तुमचा स्पर्धेचा रेशो असणार आहे। यानंतर आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागांचा तपशील। तर मित्रांनो, जनरलच्या 51 जागा आहेत, ओबीसीच्या 62, एससीबीसीच्या 28, ईडब्ल्यूएसच्या 28, एससीच्या 29, एसटीच्या 13, विजेच्या 7, एनटीबीच्या 0, एनटीसीच्या 11, एनटीडीच्या 10, एसबीसीच्या 5। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एकूण 284 जागा आहेत। आता आपण बघूयात एक्झामची डिफिकल्टी लेवल काय होती। तर मित्रांनो, मराठी सेक्शन हा इझी होता, त्यानंतर इंग्लिशही इझी होता आणि जीकेही इझी होता। असे 3 सेक्शन इझी होते। मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग हा इझी टू मॉडरेट होता। मित्रांनो, मी इझी टू मॉडरेटमध्ये का टाकला आहे याला, कारण की यातील काही प्रश्न हे कॅल्क्युलेटिव्ह होते आणि काही पझल थोडे अवघड होते, त्यामुळे मी त्याला इझी टू मॉडरेटमध्ये टाकले आहे। विद्यार्थी मित्रांनो, एकूणच पेपरची पातळी ही इझी होती, म्हणून विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ हाय जाण्याचे जास्त चान्सेस आहेत। वरील माहितीचा आढावा घेऊन आता आपण बघूयात का असेल अपेक्षित कट ऑफ। तर मित्रांनो, जनरलचा असेल 182 ते 186 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो 180 ते 184 मार्काच्या मध्ये। त्यानंतर एससीबीसीचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो 178 ते 182 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर ईडब्ल्यूएसचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो 176 ते 180 मार्काच्या मध्ये। त्यानंतर पुढील कॅटेगरी एससीचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो 174 ते 178 मार्काच्या मध्ये। त्यानंतर एसटीचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 172 ते 176च्या मध्ये। त्यानंतर पुढील कॅटेगरी एनटीच्या 2 कॅटेगऱ्या सीडी, कारण की बीच्या जागा नाही आहे त्यामुळे आपण ती कॅटेगरी घेतलेली नाही। एनटी सीडीचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 168 ते 172 मार्काच्या मध्ये। आणि सर्वात शेवटची कॅटेगरी विजेचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 170 ते 174च्या दरम्यान। विद्यार्थी मित्रांनो, हे झाले मेलचे कट ऑफ। आता आपण बघूयात फिमेलचे कट ऑफ काय असतील। तर मित्रांनो, जनरल फिमेलचा कट ऑफ असेल 172 ते 176 मार्काच्या मध्ये। त्यानंतर ओबीसी फिमेलचा असेल 170 ते 174 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर एससीबीसी फिमेलचा कट ऑफ असणार 168 ते 172 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर ईडब्ल्यूएस फिमेल यांचा कट ऑफ असेल 166 ते 170 मार्काच्या मध्ये। त्यानंतर एससी फिमेल 164 ते 168 मार्काच्या मध्ये। त्यानंतर एसटी फिमेल 162 ते 166 मार्काच्या मध्ये। त्यानंतर एनटीसीडीच्या फिमेलचा कट ऑफ असताना विद्यार्थी मित्रांनो 158 ते 162 मार्काच्या दरम्यान। आणि सर्वात शेवटची कॅटेगरी व्हीजे फिमेलचा कट ऑफ असणार
160 ते 164 मार्काच्या दरम्यान. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे अपेक्षित कट ऑफ असू शकतात. यानंतर आपण बघूया समांतर आरक्षणामधील इतर कॅटेगरीज. तर मित्रांनो, खेळाडू, अंशकालीन पदवीधर, माजी सैनिक यांचा कट ऑफ असेल 140 ते 150 मार्काच्या दरम्यान लागेल यांचा कट ऑफ. आणि दिव्यांग, अनाथ, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांचा कट ऑफ लागेल विद्यार्थी मित्रांनो 150 ते 160 मार्काच्या दरम्यान. तर अशा प्रकारे हा आपला अपेक्षित कट ऑफ असू शकतो विद्यार्थी मित्रांनो. जर आपल्याला तलाठी भरतीचे प्रिपरेशन करायचे असेल तर त्या संदर्भात विविध व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. आपल्या चॅनलवर जा, प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जा, तिथे सर्व प्लेलिस्ट उपलब्ध आहेत तलाठी भरती संबंधी. तिथे तुम्ही ते अभ्यासू शकता. आणि गव्हर्नमेंट जॉबबद्दल विविध अपडेट पाहिजे असल्यास आमच्या चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलची लिंक दिली आहे टेलिग्राम ग्रुपची. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार जीकेचा एक्झाम स्टडी करायचा असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व TCS पेपरचे ॲनालिसिस करून या GK ई-नोट्स बनवलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघून घ्या GK ई-नोट्स TCS IBPS पॅटर्ननुसार. त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो 350 पेजेस आणि त्याची फीस आहे 211. या ई-नोटचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता 78 22 81 59 37. या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा. आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल. नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो, तेथे आपण 150पेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोटचे दिलेले आहे. म्हणजे TCS एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या ई-नोट्स आहेत. अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत. आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी होऊ शकतो.